नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज मसाला शेंगदाणे बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. मसाला शेंगदाणे करण्यासाठी तेल, शेंगदाणे, चिवडा मसाला, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, चटणी, लिंबू एवढं साहित्य घेतलंय. त्याच्यासाठी 1 चमचा चिवडा मसाला घेतलाय. आता ही अर्धी वाटी, बारकीच वाटी, लय मोठी नाही, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. त्याच्यातलं 2 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे मी. तांदळाचं पीठ टाकल्यावर कुरकुरीत शेंगदाणे लागते, म्हणून आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचंय. आता पातेल्यात शेंगदाणे टाकून घेते मी. बेसन पीठ टाकून घेते आता तांदळाचं पीठ 2 चमचे टाकते. चिवडा मसाला 1 चमचा घेतलेला आहे, ते टाकून घेते तेवढा. चटणी 1 चमचा टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता लिंबू लहानच घेतलेलं आहे, 1 लिंबू पिळून घेते त्याच्यात. लिंबू जरा कवळ आहे बघा, आपल्या झाडाचं तोडलेलं आहे, ते आता अजून काय लिंबू एवढी पकलेली नाही, एवढा काय रस पडत नाही, म्हणून हे अख्खं लिंबू घेतलंय मी. थोडं पाणी घालून हलवून घेते. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हलवून घ्यायचं. ही लय पाणी ह्याला जमत नाही, मापातच पाणी पाहिजे आपल्याला. घट्ट ठेवायचं, ही लय पातळ करायचं नाही, म्हणून थोडं पाणी टाकून कालून घेते. असं कालून घ्यायचं, चौकडून असं मिक्स करून घ्यायचं सगळं शेंगदाण्याला पीठ चिटकासारखं. आपण ह्याच्यात लिंबू का घातलंय? लिंबाचा आंबूसपणा ह्याच्यात आला की जरा चव वाढते बघा शेंगदाण्याला, त्याच्यामुळं लिंबू पिळून घेतला आपण. असं मस्त कालून घ्यायचं बघा आपल्याला. आता कसं शेंगदाण्याला पीठ चिटकलंय, त्याच्यामुळे लय पातळ करायचं नाही. ह्याच्यात 1 ढकला तेल टाकून घेते, म्हणजे शेंगदाणे आपल्याला तेलात सोडायला बरे पडते, जरा सुटतेत, म्हणजे चिटकत नाहीत हाताला. आपण आता शेंगदाणे हे सगळं मिक्स करून घेतलंय बघा. आता कढई चुलीवर ठेवून घेते. तेल घालून घेते कढईत. एवढं तेल घालून घेतलंय कढईत. तेल आपल्याला भरपूर लागतं, म्हणजे खाली शेंगदाणे चिटकत नाही. तेल तापलंय का बघून घेते. आता थोडं एखादा शेंगदाणा टाकून घेते त्याच्यात. नाही अजून एवढा तावा आला त्याला. तेल तापलंय, घेते सोडून शेंगदाणा त्याच्यात. हलवत करून घेते. पहिला गाणा बारीकच टाकून घेतलाय बघा जरा. असं हलवून घेऊन मस्त खरपूस भाजून घ्यायचं बघा. असा वर्ण बी कलर आला पाहिजे, आणि शेंगदाणा पण आत भाजून निघलं पाहिजे पिठातलं. आपण पिठात मिक्स केलेलं आहे. आता चांगला कलर आलाय, काढून घेते. कसा आवाज येतो मस्त खनखन.
दुसरा घाणा सोडून घेते आता. नको असं मस्त खालवर करून घ्यायचं सारखं त्याला, म्हणजे एकसारखं भाजून येतं. मग आता दुसरा बी घाणा भाजलाय, काढून घेते. हे झालं आपलं मसाला शेंगदाणे तयार. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.